नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावर फर्जी वर्क ऑर्डरचा आरोप, कॉन्ट्रॅक्ट प्रकरणाने खळबळ। नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फर्जी वर्क ऑर्डर आणि कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप समोर आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे। कुंभमेळ्याच्या कामांच्या नावावर काही वर्क ऑर्डर दाखवण्यात आल्याचा दावा असून या कागदपत्रांमध्ये प्रवीण गेडाम यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते। यासोबतच पोलिसांसाठी खाण्यापिण्याच्या व्यवस्थेच्या ऑर्डर देण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे। विशेष म्हणजे काही कामांसाठी बिना टेंडर वर्क ऑर्डर काढण्यात आल्याचे आरोप करण्यात आले असून या माध्यमातून काही व्यक्तींकडून पैसे वसूल केल्याचा गंभीर आरोपही समोर आला आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणावर शासकीय यंत्रणा कामाला लागलेली असताना अशा प्रकारचे आरोप समोर आल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे। संबंधित वर्क ऑर्डर खऱ्या आहेत का, त्या कोणत्या विभागाकडून आणि कोणत्या अधिकाराअंतर्गत काढण्यात आल्या, तसेच त्यामागे आर्थिक व्यवहार झाला आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांचा कुंभमेळा प्रेस कॉन्फरन्सच्या पार्श्वभूमीवर हे आरोप चर्चेत आले आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची प्रशासनाने सखोल चौकशी करून वर्क ऑर्डर आणि कॉन्ट्रॅक्ट मागील वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी अशी मागणी होत आहे। मात्र या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी होणे अद्याप बाकी असून संबंधित व्यक्ती व प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतरच या आरोपांमागील सत्य स्पष्ट होणार आहे। S9 TV न्यूज नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे, नाशिक। कारवाई अतिशय कठोर कडक कारवाई याची केली जाईल। पुढे धजावणार नाही अशी कारवाई करायला, असे रिकामे गोंधळ करायला, लफडे करायला, बोगस काम करायला अशी चांगली कारवाई आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी करू। सगळ्या जे काय असतील कलम ते त्या ठिकाणी 420 पासून घेऊन ते सगळे त्यांच्यावर लावू। ताब्यात घेतलंय का आतापर्यंत? अजून ताब्यात घेतलं नाही। या संदर्भामध्ये मी त्या लोकांना सांगितलेलं आहे, पण ते पैसे देणार आहेत म्हणून त्या ठिकाणी ते कंप्लेंट करायला मागे पुढे करतात। पण त्यांनी माझ्याजवळ येऊन हे सगळे कागदपत्र दिलेले आहेत, त्यांनी मला वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि म्हणून म्हटलं हे उगाच त्यांचं काय पैशाचं होईल नाही, पण अशा पद्धतीने फसवणूक चाललेली आहे। अजून काही लोक फसून आहेत, त्याचं आम्हाला घ्या, आमच्याजून वर्क ऑर्डर द्या, मला पैसे, हे सर्रास हे चाललेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं कुठे होऊ नये, कुठल्या डिपार्टमेंटने होऊ नये, त्यामुळे सगळ्यांनी शहानिशी करूनच घ्यावी वर्क ऑर्डर। अधिकाऱ्याकडे विचारा तुम्ही, आव्हान करणार का तुम्ही? हे 5 लोक यांची पार्श्वभूमी काय आहे, हे ऑर्डर कशा पद्धतीने करतात, हा रॅकेट कसा आहे ते मला वाटतं। यात त्यांनी मला 3 लोकांची नावं सांगितली होती, 3 लोक सांगितले होते। अजून कारवाई व्हायची आहे, कंप्लेंट व्हायची आहे, त्यांनाही पळायला आता संधी नको म्हणून मी काही बोलत नाही। पण निश्चित या संदर्भामध्ये तात्काळ आता सकाळपासून मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। 3 दिवसापूर्वी पण मुंबईला आम्ही बसलेलो होतो। या संदर्भामध्ये तात्काळ आता तक्रार दाखल होऊन त्यांना आम्ही ताब्यात घ्यायला पोलिसांना सांगितलेलं आहे। तुमच्या नावाचा कुठे गैरवापर केला आहे का? कुठे माझ्या नावाचा कुठे गैरवापर नाही आहे, पण त्यांनी इतकं सफाईदारपणे या लोकांना पटवलेलं आहे की सगळं आता आजकाल असंच चाललेलं आहे, ते ऑफलाईन आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।